एक तारा उगवला, जो त्या ज्ञानी पुरुषांनी पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक तेजस्वी होता. तो केवळ प्रकाश नव्हता, ते एक चिन्ह होते. एक दैवी संदेश स्वर्गाने पूर्ण केला होता. हे पुरुष विद्वान, विचारवंत, आकाशाचे निरीक्षक होते. पण हा तारा वेगळा होता. त्याने त्यांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांनी एक संदेश स्वीकारला. एका राजाचा जन्म झाला आहे, म्हणून त्यांनी आपला खजिना सोबत घेऊन त्या प्रकाशाचा पाठलाग करत अनेक देशांमधून प्रवास केला. दिवसांचे आठवडे झाले, तरीही तो तारा त्यांना सोडून गेला नाही. तो पुढे सरकत राहिला, अंधार, वाळवंट आणि शांततेतून त्यांना मार्गदर्शन करत राहिला. आणि शेवटी त्याचा प्रकाश एका सामान्य जागेवर स्थिरावला. राजवाडा नाही, सिंहासन नाही, तर एक गोठा, ज्या ठिकाणी प्रभू येशूचा जन्म झाला. ज्याला ते शोधत होते तोच. ते गुडघे टेकून बसले. त्यांनी उपासना केली. कारण जेव्हा तुम्ही मनाने त्याला शोधता, तेव्हा तो तुम्हाला नेहमीच सापडतो.